हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक आत्मकथेचा निबंधाचं नाव आहे गोधडीची आत्मकथा। स्क्रीनवर गोधडीचं चित्र पाहून हे तुमच्या लक्षात आलंच असणार। गोधडीला वाकळ किंवा लेपाटी असेही म्हणतात। अशी ही गोधडी पूर्वी सर्रास प्रत्येकाच्याच घरात आढळायची। आता आपल्या घरात जरी ब्लँकेट वगैरे आले असले तरी गोधडीची जागा कोणीच घेऊ शकत नाही। आता या गोधडीला परप्रांतातही भरपूर मागणी आहे, पण घरात काही कारणाने गोधडीचा वापर कमी होतो आणि अशा वेळेस जेव्हा आपण ती गोधडी टाकायला जातो तर ती गोधडी काय म्हणत असेल, तिला काय वाटत असेल, अशाचा हा आत्मकथेपर छोटासा निबंध घेऊन आले आहे। निबंध आवडला तर निबंधाला लाईक शेअर करायला विसरू नका। चला तर मग निबंधाला सुरुवात करूया। आता मात्र कुणाला माझी आठवण येत नाही, आता मात्र कुणाला माझी आठवण येत नाही। माझ्या मायेची ऊब तुम्हा लेकरांना जाणवत नाही, तुम्हा लेकरांना जाणवत नाही। कुठून आला असेल आवाज? नेहा आवाजाच्या दिशेने इकडे तिकडे पाहू लागली। अय्या, पिशवीतून तर आला नसेल ना आवाज? ही तर गोधडीची पिशवी, आजच आईने काढली होती कामवाल्या मावशीला देण्यासाठी। हा आवाज गोधडीचा असेल काय? नेहा गोधडीच्या दिशेने गेली आणि अलगद गोधडीला बाहेर काढले। किती सुंदर, रंगीत आणि नक्षीदार दिसत होती ती। तू खरंच बोलत होतीस का? तसं नेहाला आवाज आला। आता तुम्हाला कसा कळणार माझा आवाज, माझ्या आठवणी? तुम्हाला कुठे माझी गरज? तुमच्याकडे आहेत ना त्या सोलापुरी चादरी आणि ते फरचं काय ब्लँकेट आणि आमच्या पिढीचे दुहड। तुम्हाला कशी आठवण येणार आमची? आता आमचा काय उपयोग? तसं नेहाच्या तोंडून सहजच शब्द केला, अगं तसं नाही आई, कितीदा तरी सांगते तुला, तिने किती मन लावून बनवलं होतं। आजीच्या साडीमुळे तर किती खुलून दिसते तू। तसं गोधडी म्हणाली। हो का? आणि तो तुझा आवडता ड्रेस, दादाचा तो शर्ट, आणि हो ते बेडशीट आईचं आवडतं। आईनं किती कल्पकतेनं मला जोडलं, शिवलं, सहजच पाहिलं तर लक्षात पण येणार नाही कुणाच्या। मला आठवतं ना, आई म्हणायची की तुला बनवते म्हणजे माझ्या साऱ्या आठवणी जोडते, माझी सगळे आवडीचे कपडे जोडून तुला बनवते। आणि वरून ही आजीची साडी, तिचा तर रुबाबच वेगळा, जितक्यांदा धुऊ तितकीच सुंदर वाटते, खुलता रंग म्हणे। तेव्हा तर ती म्हणायची ही गोधडी अंगावर घेतली की आईच्या कुशीत झोपल्यासारखे वाटते। आता कशाला आमची गरज? दे बाई, कोणाला देणार ते, पण त्यालाच दे ज्याला माझी गरज आहे। आता काय, घराच्या कोपऱ्यात पण माझी जागा नाही। पण तुला सांगू, परप्रांतात आम्हाला खूप मागणी आहे। अगं काय गं नेहा, कोणाशी बोलते? आईच्या आवाजानं नेहा भानावर आली। अगं काही नाही गं आई, या गोधडीकडे पाहत होते आणि आठवणींच्या जगात हरवले। किती प्रेमाने आणि कल्पकतेने बनवली होतीस ना तू। आत्ता पण जिथे जिथे थोडीशी फाटली आहे तिथे तिथे तू पुन्हा तिला जोड आणि तुझी सुंदरशी साडी पण लाव, मी रोज घेत जाईन अंगावर। कितीही सुंदर ब्लँकेट्स असले तरी तुझ्या आणि आजीच्या प्रेमाची ऊब नाही ग त्यात, का कोण जाणे। पण आता नेहाला ती गोधडी आनंदी दिसू लागली, अगदी खुलल्यासारखी। आईने गोड हसून नेहाच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि म्हणाली, खरंय ग, आठवणी, प्रेम, मायेची ऊब विकत नाही घेता येत, ती कोणत्या ना कोणत्या रूपाने जपावी लागते, अनुभवावी लागते। खरंच तर आहे, कपड्यांची रंगत संगत साधून कितीतरी आठवणींच्या ठिगळांनी सुंदर नक्षी जोडली जाते। तेव्हा कुठे उबदार मायेची आणि निस्वार्थ प्रेमाची, उबदार मायेची आणि निस्वार्थ प्रेमाची गोधडी बनत असते, गोधडी बनत असते। थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।